धनुरास 2026 वर्षी या घटना तुमच्यासोबत घडणार म्हणजे घडणार. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. समाजापुढे आदर्श राहण्यासाठी आवश्यक ते गुण यांच्यात असतात. अत्यंत स्वतंत्र विचार, प्रामाणिक व निस्वार्थीपणाने काम करणारे हे लोक. हातचे राखून न ठेवता मोकळ्या स्वभावाबद्दल ही राशी प्रसिद्ध आहे. काही प्रसंगी अवास्तव महत्वाकांक्षा यामुळे गैरसमज वाढतात. राशीच्या चतुर्थ स्थानी शनी नेपच्यून सारखे ग्रह, अष्टमातून गुरु महाराजांचे भ्रमण होणार आहे. घरामधले वातावरण बिघडण्याची शक्यता. खूप समोपचाराचे धोरण ठेवावे लागेल. आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी खूप वाव मिळेल. तृतीय स्थानातील राहू तुमच्याकडून उत्तम पराक्रम करून घेईल. बौद्धिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम कराल. अनुवंशिक आजारांना बळी पडणार आहात तेव्हा त्याची काळजी घ्या. यावर्षी आर्थिक मान सुधारेल. तुमच्यातील दिलदारपणा लोकांना मोहावून टाकेल. कुटुंबामध्ये जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल. घरामध्ये नवीन वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल. कष्ट भरपूर पण यशाकडेही वाटचाल सुरू राहिल्यामुळे उत्साह राहील. तुमच्या वाक्यचातुर्यामुळे लोकांची मने जिंकाल. लोकांना भरपूर सहकार्य कराल. पैसा मिळवण्याची स्थिती उत्तम राहिली तरी लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे या हव्यासापोटी बराच अनावश्यक पैसा खर्च कराल. स्वतः काम कराल आणि इतरांनाही काम करायला लावाल. धाडस, साहस हातात हात घालून जातील, त्यामुळे काम करण्याचा वेग वाढेल. मनावर ताबा राखण्यासाठी मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतील. वाहने जपून चालवा. आईशी थोडे वादविवाद संभवतात. कोणत्याही बाबतीत स्वतंत्र विचार केल्यामुळे मनाजोगते वागता येईल या भ्रमात राहाल. सत्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देण्याच्या तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होईल. पिढीजात चालत आलेल्या रूढी परंपरांचे विचार बदलून आधुनिकतेकडे झुकणार आहात. नोकरी व्यवसायात योग्य संधी न मिळाल्यामुळे प्रचंड झगडा करावा लागेल. परंतु विचारी आणि विवेकी वृत्तीमुळे सहवासातील लोकांकडून चांगले सहकार्य. तरुणांना आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य. कायद्याच्या शुद्र हिशोब करणार नाही, त्यामुळे लांबचे लोक सुद्धा तुम्हाला मान देतील. घरामध्ये काही ठोस निर्णय घ्याल. तुमच्या काही धाडसी निर्णयांना कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. काहींना परदेश प्रवासाचे योग. फक्त कागदपत्रे तयार करण्यासाठी जास्त मेहनत करा. व्यवसायात खूप वेगवेगळ्या कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. थोडा त्रास होईल. नोकरीमध्ये एखादे आश्वासन वरिष्ठांनी न पाळल्यामुळे थोडा मानसिक त्रास होईल. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. राजकारणातील लोकांना आपली करिअर करण्याची संधी मिळेल. फक्त त्यासाठी थोडा मानसिक त्रास सहन करावा लागेल. घरातील मोठ्यांचे विचार न पटल्यामुळे वादविवाद होतील. अशा वेळी डोके शांत ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कष्ट पडले तरी गोडी मात्र निश्चितच लागेल. शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे बेट ठरतील. कलेशी निगडीत असलेल्या महिलांना वेगवेगळ्या संधी मिळतील. त्यामुळे महिला जास्तच कार्यरत होतील. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचे काम त्या चांगलं करतील. प्रकृतीच्या बाबतीत घशाच्या विकारांकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. ज्यांना श्वासाचा त्रास आहे, वाताचे विकार आहेत, त्यांनी सावधानता बाळगावी. मूळ व्याधीच्या लोकांनी पथ्य पाणी त्यांचे सांभाळायचे आहे. पायाचे विकार ज्यांना आहेत त्यांनी देखील व्यायामावर भर देणे पुढील वर्षी आवश्यक आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.